नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज दिनांक 10 मार्च म्हणजे दर महिन्याला 10 तारखेला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ECCE डे हे साजरा करावयाचा असतो. त्याच्यासाठी वरील जो वेळापत्रक आहे तो या ठिकाणी वरून आपल्याला वेळापत्रक येतोय. त्याच्या पद्धतीने आपल्याला पूर्वतयारी, प्रक्रिया, प्रोसेस कशी आहे आणि त्याची समारोप कशा पद्धतीने करायचा आहे याची संपूर्ण इत्थंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अंगणवाडी सेविकाताईंनी आज ECCE डे हे कशा पद्धतीने साजरा करावयाचा आहे तो लिंक भरून या ठिकाणी फॉर्म सबमिट केल्यानंतरच आपल्याला 100% प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी पाहू शकता आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षण दिवस, ज्याला आपण ECCE डे म्हणतो. 0 ते 06 वर्ष वयोगटातील बालकांसाठी आपल्याला हा या ठिकाणी ECC डे साजरा करावयाचा आहे. विषय आहे दीक्षांत सोहळा, जेणेकरून ग्रॅज्युएशन डे आणि नावनोंदणी उत्सव याच्यासाठी वेळ असणार आहे 90 मिनिटे. ठिकाण ग्रामपंचायतचा हॉल, आपला अंगणवाडी केंद्र किंवा पालक बसू शकतील अशी कार्यक्रमाची जागा आपल्याला निवडायचा आहे. याची नेमकी उद्दिष्ट काय आहेत बघा. पहिलं आहे यशस्वीरित्या अंगणवाडी शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलांचा सन्मान करणे व अभिनंदन करणे. आणि दुसरं आहे 3 वर्ष पूर्ण झालेल्या बालकांची अंगणवाडीमध्ये नोंदणी करणे किंवा स्वागत करणे. याच्यासाठी साहित्य लागणार आहेत आपल्याला फुगे, रंगीत कागद, लाल रिबन, निळी रिबन इत्यादी. बघा, पूर्वतयारी कशी असणार आहे. सत्रास आवश्यक साहित्य तयार असावे. सत्राची वेळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगावे. सर्व पालक समुदायातील पंचायत सदस्य, महिला मंडळ सदस्य व इतर सदस्य यांना आमंत्रित करावे. किशोरवयीन मुले किंवा मुले, पालक इत्यादी यांच्या कार्यक्रमाच्या तयारीत सहभाग घ्यावा. फुगे, रंगीत कागदाचे तोरण, मुलांनी काढलेली रंगवलेली रेखाचित्रे, रांगोळी इत्यादी वस्तूंनी कार्यक्रमाच्या जागेचे सुशोभन करावे. समारंभाची सर्व तयारी आणि कार्यक्रमाच्या ठिकाणची सजावट व इतर व्यवस्था आधीच करून ठेवावी. मुलांच्या संख्येइतके रिबनचे तुकडे तयार ठेवावे. 5 ते 6 वर्ष मुलांच्या संख्येइतके लाल रिबनचे तुकडे आणि 3 वर्ष पूर्ण झालेल्या मुलांचे संख्येइतके निळ्या रिबनचे तुकडे, त्यानुसार मुलांच्या नावाची यादी तयार ठेवावी. बघा, स्वागत कशी करावं लागणार आहे. प्रथम अंगणवाडी सेविका यांनी जमलेल्या सर्व पालक व इतर सदस्यांचे स्वागत करावे. आजच्या कार्यक्रमाची ओळख करून घ्यावी. त्यानंतर प्रक्रिया कशी असणार आहे बघा. आजच्या कार्यक्रमाबाबत थोडी माहिती द्यावी. अंगणवाडीची 3 वर्ष पूर्ण करून पहिल्या वर्गात जाणार आहेत अशा पहिल्या वर्गात करणाऱ्या 5 ते 6 वर्ष वयांच्या मुलांचा सन्मान सोहळा आहे. तसेच अंगणवाडीत वयाची 3 वर्ष पूर्ण केलेली मुले अंगणवाडीत येणार आहेत अशा नवीन प्रवेश करणाऱ्या मुलांचे स्वागत करून प्रवेश उत्सव देखील साजरा करणार आहोत. त्यानंतर अंगणवाडीत काय उपक्रम घेतो याबाबत चर्चा करावी. 3 ते 6 मुलांसाठी अंगणवाडीमध्ये मुलांच्या वयानुसार विविध खेळ उपक्रम घेतले जातात. त्यामुळे मुलांची शाळेत जाण्याची तयारी होते. शिक्षकांचे ऐकून घेणे व सूचनेप्रमाणे कृती करणे, स्वतःचे मत मांडणे, शाळेतील शिस्त आणि इतर मुलांसोबत मिळून एकत्र खेळणे, वाचन लेखनाची तयारी, भाषेची ओळख, अंकगणिताची ओळख इत्यादी बऱ्याच गोष्टी शिकतात, ज्यामुळे मुले पुढच्या औपचारिक शाळेसाठी म्हणजेच पहिल्या वर्गाच्या शाळेसाठी तयार होतात आणि त्यांना शाळेच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला देखील मदत होते. म्हणून मुलांना अंगणवाडीत पाठवणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर अशा यशस्वीरित्या अंगणवाडी शिक्षण पूर्ण करणाऱ्या 5 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना व त्यांच्या पालकांना समोर बोलवावे आणि पालकांकडून मुलांच्या मनगटावर लाल फीत बांधून सन्मान करावे व अभिनंदन करावे आणि पुढील शालेय शिक्षणासाठी शुभेच्छा द्याव्यात. त्यानंतर अंगणवाडी ताईने काही पालकांना आपल्या मुलांच्या अंगणवाडीतील प्रगतीबाबत मत व्यक्त करण्यास सांगावे. त्यानंतर एक गाणे घेता येईल. गाणे झाल्यानंतर 3 वर्ष पूर्ण केलेल्या अंगणवाडीत प्रवेश घेणाऱ्या मुलांना व त्यांच्या पालकांना समोर बोलवावे आणि पालकांकडून मुलांच्या मनगटावर निळी फीत बांधून स्वागत करावे.
तसेच ताईंनी सांगावे की एकही मूल अनौपचारिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण एक प्रतिज्ञा करूया असे म्हणून खालील प्रतिज्ञा घ्यावी. सर्व मुलांचा करूया विकास, प्रत्येक बालक अंगणवाडीत जाईल ही जबाबदारी आपलीच आहे का, असं प्रतिज्ञा तुम्ही सर्वांनी मिळून घ्यायचं आहे. त्यानंतर शेवटी या कार्यक्रमाचा जो समारोप आहे तो समारोप आपल्याला उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करून समारोप करायचा आहे. आणि शेवटी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे सर्वप्रथम या ठिकाणी धन्यवाद म्हणून या ठिकाणी आभार मानावे. बघा, एकूणच अशा पद्धतीने आपल्या अंगणवाडी ताईंना दर महिन्याच्या 10 तारखेला जो ECCE डे आपला आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षण दिवस आपल्याला दर महिन्याला 10 तारखेला साजरा करावायचा असतो. बऱ्याच ताई साजरा करत असतात, परंतु वरून जो लिंक येतोय तो लिंक या ठिकाणी भरत नसल्यामुळे कृपया त्यांना प्रोत्साहन भत्ता या ठिकाणी जमा होत नसतोय. कृपया तुम्ही प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी जरी कार्यक्रम घेतला तरी तुम्ही ते तसंच ऑनलाईन देखील नोंदवणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. बघा, हे काम आज अंगणवाडी क्षेत्रामध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.